लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात ते म्हणतात ना, तेच कर. अहो बघा की कमळीसाठी आलेलं स्थळ दोनदा येऊन थांबलं, पण शेवट्याला सगळं झालं का नाही बरोबर? हा, दूध घातलंय, घ्या प्या. साखरपुड्यानंतर महिनाभरातच लगीन करायचं ठरलंय. कमळे, हे बाळा, हे घे. कमळे बाळ, तू काय खाणार? काय बनव तुझ्यासाठी? तू नुसतं सांग. पुरणपोळी बनव का मटण बनव सकाळी? काय तुझं जेवढं लाड करता येईल ना तेवढं करू दे मला आता. सांग की. बस एवढंच? अगं मसाले भात कर, नाहीतर जिलब्या कर, हा पुऱ्या तळ. आता आपण असं करू, एक तू महाराजा थाळीच बनव. नाहीतरी आपण आता हे गाव सोडून जायचंच आहे. मग एक गाव जेवण व्हायलाच पाहिजे. आबा काय झालंय? सरू, तू कमळीला समज सांगितलं नाहीस? त्या नवऱ्याकडच्या लोकांनी आपलं रान मागितलंय हुंड्यात म्हणून. हा, मग काय झालं? आता आपली एकुलती एकच पोर आहे. आता आपलं जे आहे ते तिचंच आहे ना व. आता ती तिच्या घरी जाताना तिचं शेत, तिचं रान घेऊन गेली तर काय बिघडलं? आहे कमळी, कमळी, या वक्ताला कोण आलं? आणि कमळी, कमळी, एक मिनिट. मला जरा महत्वाचं बोलायचं तुझ्याशी म्हणून आलोय मी. प्लीज ऐकून घे. एक डाव सांगून कळत नाही तुम्हाला? कशाला माझ्या आयुष्यात लुडबुड करतायसा? एक मिनिट. हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून सांगतोय मी. हे बघ, काहीही झालं तरी त्या मुलाशी लग्न करू नकोस. ती माणसं चांगली नाही आहेत. अगं हे लग्न वगैरे सगळा प्लॅन आहे. तुझ्या आयुष्याची वाट लागेल यांनी. बास, माझ्या आयुष्याचं काय करायचं ते मी बघून घेतो. तुम्ही निघा. कमळी, मी जाईन. तुम्हाला मी सांगितलं नव्हे एकदा, मला उगा इथं तमाशा नकोय, जावा. कमळी तू. ए बाबा, आता काय हात जोडू तुझ्या समोर? माझा निर्णय ठरलाय, त्यात कुठला बी बदल होणार नाही. तवा निघ. नाईलाज की स्वप्न, तू ठरव. बाकी ऑल द बेस्ट. गुड नाईट. टेक केअर. यू नो वॉट ग्रॅनियाची, ऋषी आणि ती गावच्या पास भांडत होते आणि फर्स्टली ते पाहून मला एवढा राग आला ना. बट देन आय रिअलाइज मला राग काय येतोय? मला तर हेच पाहिजे होतं, त्या दोघांचं भांडण व्हावं, हेच तर मला पाहिजे होतं. सो मी तर खुश होते. पण मला एक गोष्ट नाही कळते, तो ऋषी त्या गावच्या मागे एवढा का जातोय? ती कशी आहे? आणि आता ना तू खूप बरं केलंस. उद्या ती गर्ल विल गेट एंगेज विथ दॅट गाय. साखरपेढा होणार. पेढा? साखरपेढा नाही ग, साखरपुडा असतो. कुठे हो ग्रॅनियाची? बर बर. म्हणजे आता ती मुलगी लग्न होऊन परदेशात निघून जाणार. तुला माहितीये का, तिची आई मात्र गावभर फिरते आनंदाने नाचत. माझ्या लेकीचं लग्न ठरलंय आणि ती परदेशात जाणार आहे म्हणून. तिला काय माहित, तिच्या मुलीचं लग्न मी अशा माणसाशी ठरवलंय ज्याचं पहिलं लग्न झालंय. नोकराणी म्हणून घेऊन जातोय तो तिला तिकडे परदेशात. माझ्या अनिका बेबीशी जो कोणी पंगा घेईल त्याला मी काय अशीच सोडेन काय? यू आर द गोट ग्रॅनियाची. गोट म्हणजे बकरी. गोट म्हणजे काय?
अगं मी हिच्याशी एवढी चांगली वागतेय तरी देखील ही मला हे असं काहीतरी बकरी बकरी म्हणते. अगं नाही गाई, गोट म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम, GOAT. दॅट मीन्स यू आर दी ग्रेटेस्ट. बरं बरं, ठीक आहे, चालेल चालेल चालेल. आणि तसं अनु बेबी, आता तू त्या मुलीचा अजिबात विचार करायचा नाही, कळलं तुला? आणि मी काय म्हणते, मुंबईला गेल्यानंतर मी ऋषीच्या आईशी बोलेन ना दोघांबद्दल. काय वाटतं आई तुला? हा म्हणजे मीही बोलणार आहे नयनताराशी, पण तिला काही असं हलक्यात घेऊन चालणार नाही. इतक्या सहजासहजी ती काही तयार होणार नाही. पण माझ्या अनुबेबीसाठी मात्र मी तिला मनवेनच. काय म्हणतेस? लव यू ग्रॅनी आजी, लव यू लॉट. मी हो तू पण घे ग तिलाही घे. अरे वा, सगळे खुश दिसतात आज. काय भानगड काय, मला पण कळू दे की. आता भानगड म्हणजे काय असं काय नाही, असंच आपलं असंच. बरं ते झालं का तुमचं व्यवहाराचं सगळं काही बोलणं झालं का? हो, ऑलमोस्ट सगळं डन आहे. काही गोष्टी आहेत त्या हळूहळू होतील. बर बाय द वे, उद्या आपल्याला लवकर निघावं लागेल कारण मुंबईत माझ्या काही मीटिंग्स आहेत. ओके, गुड नाईट. नाही बाय 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 बाय. काय ग सरोज, काय काय जमा करून ठेवलेस आणि केव्हापासून? सरोज खूप छान ग, हे सगळं कमळीच्या लग्नासाठी केले दिसतंय. मग वर्षा, चल ही गाठ बांधून दिली आहे, घे. उद्या साखरपुडा आहे ना व, त्यासनी माप द्यायला पाहिजे अंगठीचं. घे, जाते लगेच जाते. कमळे मस्त गरमागरम शिरा बनवला आणते. हा का? मॅडम, कमळीच्या आईनं साखरपुड्याची जोरदार तयारी सुरू केल्या. उद्याच्या उद्या साखरपुडा होईल, पण साखरपुडा व्हायच्या आधीच ती जमीन त्या पोरग्याच्या नावावर होईल. आणि एकदा का त्या पोरग्याच्या नावावर ती जमीन झाली की जमीन ती तुमच्या नावावर झाली असं समजा. लवकरात लवकर ही जमीन माझ्या ताब्यात राहायला हवी होती, म्हणजे मग मला माझ्या रिसॉर्टचं काम सुरू करता येईल. अहो, ते सगळं बघायला मी आहे की मॅडम. फक्त तुमचा आशीर्वाद असू द्या डोक्यावर. यू या. वेअर इज माय ऋषी? ऋषी येईल ना त्याच्या बाईक वरून नंतर. ओके, चला सगळ्यांनी बसा गाडीत. चलो. ऋषी, तू जे काही करायला निघालायस ना ते लवकरात लवकर पूर्ण होऊ दे आणि तू इथं पोचू देस. हे सगळं जर मॅडमना कळलं ना तर खूप अवघड होऊन बसेल. ये रे बाबा ऋषी, लवकर ये. माई, तुझ्यापासून दूर जाण्यापूर्वी माझा जीव जावा. बाबा, काय होतंय तुम्हाला? या बसा तुम्ही. या, सावकाश सावकाश बसा. हे घ्या. तुम्ही ठीक आहात का आबा, की डॉक्टरकडे जाऊयात? अरे नाही नाही, हे शेतच माझा डॉक्टर आहे. आबा नमस्कार, मी ऋषी इनामदार. आय डोंट नो तुम्ही मला ओळखता की नाही, पण एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणून आलोय मी. मी बघितलंय तुला. बोल, काय सांगायचं आहे? आबा, तुमच्या कमळीचं लग्न थांबवा. हो, हे लग्न म्हणजे तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्लॅन आहे. काय म्हणायचंय तुला? आबा, मला वाटलं होतं कमळीला मुंबईला जायचंय, शिक्षण घ्यायचंय,
हे लग्न वगैरे कुठे आलं मध्येच? पण मग मी, नेंगी आणि बंड्या गेलो त्या मुलाच्या घरी आणि त्यांना सांगितलं हे लग्न तोडायला. कमळी माझ्यावरच चिडली. तिला माहिती नाहीये खरं काय आहे ते म्हणून. आबा, हे सगळं तुमची जमीन मिळवण्यासाठी सुरू आहे. आणि बरं, त्या मुलाची एक बायको ऑलरेडी दुबईमध्ये आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ठरवून लपवल्या गेल्यात तुमच्यापासून. फक्त आणि फक्त तुमची जमीन मिळवण्यासाठी आहे हे सगळं. हुंड्यामध्ये तुमची जमीन मागून त्याच्यावरती रिसॉर्ट बांधायचं आहे त्यांना. त्यांना कमळीच्या आयुष्याशी, तिच्या भविष्याशी काही घेणं देणं नाहीये. गेले काही दिवस बघतोय मी, तू अशी नाही तशी कमळीची मदत करतोयस का? कारण आहे तिची हुशारी. खूप मेहनती आहे, खूप हुशार मुलगी आहे ती. आणि खूप कमी लोकांच्यात हे असे एवढे गुण असतात. आता बघा ना, एवढ्या सगळ्या अडचणी आहेत तिच्या मागे, पण तरीही ती धडपड करते स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. हुशार आहे, टॅलेंटेड आहे ही मुलगी. आणि अशा मुलीने तिचं शिक्षण पूर्ण करावं हा एवढाच माझा हेतू आहे. आणि मी 4 दिवसाचा पाहुणा आहे या गावात. त्यामुळे आपल्याकडनं जेवढी मदत होईल तेवढी करावी, एवढंच. बरं, मी आजच मुंबईला परत चाललोय. तर जाता जाता एक शेवटचा प्रयत्न म्हणून तुमच्याकडे आलो. प्लीज आबा, आयुष्याचा प्रश्न आहे कमळीच्या, म्हणून रिक्वेस्ट करतोय की हे लग्न थांबवा. बाकी तुम्ही ठरवा. आणि हे घ्या, ह्याच्यावर माझं नाव आणि नंबर लिहिलेला आहे. तुम्हाला कधी कसलीही गरज वाटली तरी प्लीज मला फोन करा. अजिबात संकोच करू नका. पाया पडतो. जो दुसऱ्याच्या भल्याचा विचार करतो त्याच्या भल्याचा विचार देवच करतो. येतो. आई तुळजाई, आमच्या मदतीसाठीच तू या पोराला धाडलेस. आता मला काय बी करून कमळीचं लगीन मोडायलाच पाहिजे. लहानपणी या चांदण्याकडे बोट करून तू सांगायचीस, कमळे, तू जिथं जिथं जाशील तिथे ह्या समध्या चांदण्या तुझ्या सोबतीला असतील. तेव्हा मला बी वाटायचं ह्यो असा हात केला की या समध्या चांदण्या माझ्या मुठीत असतील. खरं आता मला कळतंय असं काय बी होणार नाही. एकतर इथं माझं मुंबईला जाऊन शिकायचं सपान पुरं करू शकणं झालं. ज्यांनी ज्यांनी लहान वयात पोरींची लग्न लावली त्या सगळ्यांच्या विरोधात गेलो. त्यांना पुढे शिकवा त्यांच्या आयासनी सांगत राहिलो. खरं इथं माझ्याच आईला मला समजवता येईना. ह्या हाताने या मातीत मोठं काहीतरी करायचं ठरवलेलं. आता याच हाताने सगळं मातीत मिसळणार. बाईचा जन्म असा, बाईचा जन्म तसा ऐकून होतो. खरं आत्ता कळतंय जुन्या बायका असं का म्हणत असतील. बाई किती बी मोठी झाली, किती बी शिकली, तरी ती तिचं घर आणि तिची माणसं यासाठी ती तिच्या समध्या स्वप्नांवरती पाणी सोडायला तयार होत्या. आता पोटात माया असणं बी काय पाप आहे खरं देवा. कमळे, मला वाटलं होतं आत्तापासून तू हे समजा जाळला असशील. आबा, हा तुझा निकाल. हा तो फारम. ही तुझी कबड्डीची सर्टिफिकेट्स.
नाही मेडलं पेटव समजा हा जाळ समजा अहो आबा हळू सरू झोपली आहे मला एक सांग तू अशी कशी काय लगेच एकदम तुझं सपान मोडायला तयार झालीस ग आबा आता तुम्हीच सांगा मी काय करू. अहो आईशिवाय दुसरं महत्वाचं काय आहे का मला. तिला जर काय झालं तर मी कसं जगू. आबा आईपेक्षा माझं सपान मोठं आहे का. अरे बा मी काय बोलतोय हे तुला कळलं नाही का अजून तू तुझ्या आईबद्दल बोलतेस आणि मी तुझ्या भविष्याबद्दल. मी तुझ्या आईला तुझ्यापर्यंत जास्त ओळखतो. बाप आहे मी तिचा. मी तिची समधी काळजी घेऊ शकतो. पुढे जाऊन मी तुला शिकायला मदत करू शकतो. तुझी तशी तयारी असेल तर तुला जर शिकायचं असेल तर गप गुमान घर सोडून मुंबईला जा. तिची काय बी चिंता करू नकोस. मी तुझी समधी व्यवस्था करू शकतो. सरू आणि मी आमचं मन मारून इथे राहिलो. पण आता तू आमच्यासारखं करू नकोस. मी तुझ्या आईला समजून सांगतो. मी तिला कळू बी देणार नाही की तू मुंबईत कुठं राहतेस. आणि एकदा का तू मुंबईत जाऊन चांगली शिकलीस तर तिला बी आनंदच होणार आहे. ही एवढी वेळ जाऊ दे मग समजा ठीक होईल बघ. आबा आईनं स्वतःला काय करून घेतलं तर. नाही तुम्ही सांगायला तसलं मी काय सुद्धा करू शकणार नाही बघा. कमळे म्हणजे असं म्हणून मी माझं सपान पुरं करण्यासाठी काय बी करीन असं नुसती तोंडाची वाफच घालवत होतीस काय. तसं असेल तर ही समज सांभाळून ठेवायचा तुला काय बी अधिकार नाही. आबा थांबा. कमळे माझा ऐक. मी तुला सबूत देतो. मी तुझ्या आईची काळजी घेतो. खरं तू मला सबूत दे की तू मुंबईला जाणार म्हणजे जाणार. चल पटकन तयार हो. मी बंड्याला सांगितलंय त्यानं समधी योजना तयार केली आहे. चल चल. घाबरली होय कमळी. अशी एकटी पडली म्हणून. हे बघ हे आपले महाराज आहेत. जेव्हा केव्हा बी तुला भीती वाटेल का नाही तर त्यांचं स्मरण करायचं. म्हणजे मग ते आपलं रक्षण करतात. आता माझ्या माग मन बरं. मन इंद्रजिमी
जंबपर इंद्रजिमी जंबपर वाडवसू अंबपर वाळवसु अंबपर रावणस दंबपर रावणस दंबपर रघुकुल राज है रघुकुल राज है. सपान फुलले होते कमळी ठिणग्या पुढ्यात आल्या ओळखीच्या या वाटा काटेरी का झाल्या कमळी अशी ही कमळी